नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमरनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत असून खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये आहे. महायुतीकडून स्मिता पाटील यांना उमेदवारी भाजपनं जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्मिता पाटील यांना स्थानिक उमेदवार असल्याकारणाने अमळनेरमधून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. काल महायुतीने मेळावा घेऊन शहरातील नामांकित प्रतिष्ठित लोकांची एक बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये जवळपास 100% लोकांनी स्मिता वाघ यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी स्मिता वाघ यांनी भावनिक आवाहन करत या निवडणुकीसमोर सामोरे जाण्याचा जो मानस आहे त्या संदर्भात सांगितलं. तर दुसरीकडे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रचंड फटकेबाजी करत या निवडणुकीमध्ये स्मिता वाघ यांना निवडून आणण्याबद्दल उपस्थितांना आवाहन केले. अनिल भाईदास पाटील यांनी स्मिता वाघ यांना निवडून देण्यासंदर्भात का लोकांनी पुढाकार घ्यावा याचं महत्त्वसुद्धा पटवून दिलं. कारण शहरातला आणि जळगाव जिल्ह्यातील, धुळे जिल्ह्यातील 5 ते 6 तालुक्यांचा महत्त्वाचा प्रश्न पाडळसरे धरण हे जर मार्गी लावायचं असेल तर स्मिता वाघ यांना निवडून देणं कसं अनिवार्य आहे याचं महत्त्वसुद्धा अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या जोरदार भाषणामधून लोकांसमोर मांडलं. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई पाटील यांनीसुद्धा जोरदार फटकेबाजी करत 50% महिला असल्याकारणाने 50% महिला तर स्मिता वाघ यांच्यासाठी काम करतीलच, परंतु पुढचं 50%चं काम सगळ्या पुरुष बांधवांनी करावं असं एक मोठं आव्हान जयश्रीताई पाटील यांनीसुद्धा केलं. दरम्यान स्मिता वाघ यांचा वाढता प्रतिसाद बघता ही जी लढत आहे ही स्मिता वाघ यांच्यासाठी सोपी होणार आहे. कारण स्थानिक उमेदवार असल्याकारणाने स्मिता वाघ यांना अमळनेरमधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार जेव्हा प्रमुख उपस्थित मंडळी करते त्यावेळी कुठे ना कुठे या निवडणुकीसंदर्भातला जो आलेख आहे तो महायुतीच्या संदर्भात वाढताना दिसत आहे. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. ते खरंच मी ठरवून सुद्धा मी ते करू शकणार नव्हते. काही ठिकाणी जाणं झालं असतं, काही ठिकाणी जाणं झालं नसतं आणि मग कुठे झालं असतं किंवा काही ठिकाणी गेल्या, काही ठिकाणी नाही गेल्या. त्या माध्यमातून मीच असा विचार केला की माझा तालुका आहे, माझी लोक आहे आणि तुमच्यातली जर मी एक आहे तर मग आपण सगळेच एकत्रित मिळून का होईना आपण एकत्र यावं. आणि मला वाटतं या ठिकाणी मी नक्की उल्लेख केला पाहिजे की ते भाऊसाहेब जसे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले आणि त्यांच्या माध्यमातून अमळ तालुक्याने पहिला खासदार बघितला. मला असं वाटतं त्याच माध्यमातून अनिल दादा मी जेव्हा जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाले तर भाऊसाहेब पण जळगाव 1968 मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल दादा मंचावर उपस्थित. आता प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल पाळावा लागतो आणि मला त्यांचं नाव बोलण्याची संधी भेटते. मी आम्ही बोलू शकते, बाकी नंतर कुठं बोलू शकत महाराष्ट्र राज्याचे सॉरी, पण मला तर तालुक्याचे वाटतात ते, कारण तालुक्याचाच आपण सगळं बघतो गरजेचे. आणि लोकसभेचे उमेदवार आदरणीय स्मिताताई, मंचावर उपस्थित सर्व टोलामोलाचे मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर, माता भगिनी. खरं तर दादा आमचं पण महिलांचं 50% मतदान आहे आणि आमच्या भगिनी आता उभ्या आहेत. म्हणून आम्ही महिलांनी ठरवलंय की सगळ्या 50% ज्या महिला आहेत त्या स्मिता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सगळ्या उभ्या राहणार आहे आणि स्मिता त्यांना आमच्या महिलांचं प्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच लोकसभेत पाठवणार आहेत. आम्ही सगळ्या महिलांनी आज ठरवलंय आणि आपण सगळ्यांनी करायचंय की प्रत्येकाने जिथं जाईल तिथं काही कार्यक्रम असेल, लग्न असेल, साखरपुडे असतील किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर महिलांची एक जबाबदारी की तिथं सगळ्या महिलांना सांगायचंय की तुम्ही स्मिताताईंनाच मतदान करा. कारण घरात जर का तुम्ही महिलांना सांगितलं तर बाईचा हट्ट माणसा
तर नक्कीच ताई या येणाऱ्या काळात निवडून येतील. खरं तर आपला तालुका हा 10 वर्षापूर्वीच विकास काळ हे आपण बघितलं असतं, पण 10 वर्षापूर्वी दादांना संधी भेटली नाही. त्याच्यानंतर मागच्या 5 वर्षापूर्वीच आपल्या तालुक्याला खासदार मिळाला असता, पण तेव्हा काही थोड्याशा कारणामुळे आपल्याला खासदार भेटला नाही, म्हणून आपला तालुका हा असा मागे पडत गेला. पण दादांच्या रूपाने जे 5 वर्षात आपण तालुक्याचा विकास बघतोय, सगळेजण आज आपण विकास बघतोय की तालुक्याचा विकास काय असतो. आधी आपण फक्त बघायचो की हा एक आमदार आहे, येतात ते जातात ते, पण खरा विकास काय असतो, पाडळसे धरणाचा आपला महत्वाचा मुद्दा काय आहे. आणि दादांनी मी बघते, कारण मी खराच राज्य मी बघते की ते किती तन-मन धनाने पाडळसे धरणासाठी काम करतात ते, की घरी फक्त आठवड्यातले 2 दिवस असतात, सगळं घरातलं मला बघावं लागतं. आणि त्यांनाही मी सांगितलंय की पहिले तालुका महत्वाचा, कारण तालुक्यामुळे आपण आज या पदावर आहेत. आणि तालुक्याचा महत्वाचा प्रश्न हा पाडळसे धरणाचा आहे. पाडळसे धरण होणार नाही तोपर्यंत मी पण त्यांना स्वस्त वस्तू देणार नाही, आता मी त्यांना ताकीदच दिली आहे. म्हणून आधी पाडळसे धरणाचा विषय आला की बॅग भरून देते निघा तुम्ही, ते धरण पूर्ण केल्याशिवाय ते काम केल्याशिवाय घरी यायचं नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते दादांच्या माध्यमातून ते पुढे चाललंय. ताई निवडून आल्यानंतर नक्कीच त्याला पुन्हा वेगळी दिशा मिळेल. आपल्या हक्काचा खासदार आपल्याला लोकसभेत बघायला मिळेल. आणि येणाऱ्या 13 तारखेला सगळ्यांनी कमळ या चिन्हापूर्वी बटन दाबून ताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यावं हीच आपल्या सगळ्यांना विनंती करते. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या ओढायचे धंदे करायचे एवढं जर का आपण केलं तर मग पुढच्या पिढ्याला देऊ काय? ती खऱ्या अर्थाने आपल्याला जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. जीवनात तुम्ही आलेले, मी आलेलो आहे, हे आलेले आहेत, कधी ना कधी आपल्याला जायचंय. पण पुढच्या पिढ्यांचं भवितव्य कोण घडवतं? आणि पुढच्या पिढ्यांचं भवितव्य जर का घडवायचं असेल तर आपल्या तालुक्यातलं नेतृत्व त्या पद्धतीने आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. निवडणुकांच्या वेळेमध्ये ताई आता कदाचित भरपूर चालेल, महिनाभर काही काम नाही. ताईची हवा चाळीसगाव मध्ये नाही. आणि तो चाळीसगाव मध्ये गेलेला सांगतो ताईचा आंबाडेमध्ये कोणीच विचारत नाही. अशा चौकशा करून 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 प्रचारच चालू नाहीये. मग त्या तालुक्यामध्ये त्याची हवा नाहीये. अशा सुडुकड्या पुढ्या सोडण्याचे धंदे जे असतील ते पुढच्या महिनाभर आपल्याला ऐकायला मिळतील. पण आज अंबळेचा नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी असणार, दुसऱ्या तालुक्यात काय होणार आहे नाही होणार आहे त्याचं काही आपल्याला बघायची आवश्यकता नाही. पण अंबळेचा नागरिक म्हणून माझ्या तालुक्यामधलं नेतृत्व जर का दिल्लीला जात असेल तर त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहणं हीच आपली काळाची गरज आहे.